सासू ससुरीचे भाऊ कधीच नाही पटलं. लग्न करून माझ्या अर्ध आयुष्य लोटलं पण सासू ससुरीचे भाऊ कधीच नाही पटलं. हरकी जाणं बुडीनं माझ्या लग्न करून दिलं पण बायको आली तसं माझ्या घरच बदलून गेलं. आता नवीन नवीन माझी बायको खरंच काम करे. आता नवीन नवीन मोठी काम करते बरं बायको. कोणाही असं आहे ना नवीन नवीन तर इतकं चालते भाऊ काय सांगावं तुम्हाला. शेजाऱ्याला असं वाटतं की लेका लयच नशीबवान आहे, लयच चांगली बायको भेटली. पण नंतर 2-3 वर्षाला मोठी वाईट परिस्थिती होते. बरोबर आहे ना. तर नवीन नवीन काय असते की रस्त्याला जर दोघं नवरा बायको चालले ना आणि ते जर गुलू 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 बोलत असतील तर समजून घ्यायचं हे याची नाही. सूक्ष्म निरीक्षण. आणि जर कदाचित चांगले भांडण करत जात असतील तर समजून घ्यायचं हे दोघं नवरा बायको. मग नवीन नवीन माय बायको सारच काम करेन. माई मालकीनवाली मस्त बरोबर घरभर फिरेल. आता बायको काम करे तर माय बी मन तुटे. बायको काम करे तर माय बी मन तुटे राजा. पण मायच्या पुढे राजा माय तुटून फाटत. असं करता करता शेवटी माय घर फुटलं. पण सासूचं सुनेचे भाऊ कधीच नाही पटलं. सासूचं सुनेचे भाऊ कधीच नाही पटलं. आता अलग अलग झालं तरी किरीकिरी चालते. अलग अलग झालं तरी किरीकिरी चालते. माय मग तिची खानदान काढते. इकडे हात कारण आपले अनुभव बोलतात बरं. अलग अलग झालं तरी किरकिरी चालते. माय मग तिची खानदान काढते. असा होते मग माझा जीव काही माय मेल्याशिवाय कोणा लग्नच करावं. सल्ला दिली मानलीच पाहिजे असं काही नाही. अलग अलग झालं तरी किरकिरी चालते. माय मग तिची खानदान काढते. असा होते मग माझा जीव काही माय मेल्याशिवाय कोणा लग्नच करावं नाही. बायको म्हणते एवढा मोठा आजूराला बाळ्या. बायको म्हणते एवढा मोठा आजूराला बाळ्या. माय म्हणते हात मेल्या बायकोचा तू बाळ्या. या आता इकडे टाळ्या वाजल्या म्हणजे अनुभव बोलतात बरं माणसाचे. बायको म्हणते एवढा मोठा आजूराला बाळ्या. माय म्हणते हात मेल्या बायकोचा तू बाळ्या. आता मला नाही समजत मी बाजू कोणाची घेऊ. आता मला नाही समजत मी बाजू कोणाची घेऊ. त्यापेक्षा काय जर सोडून जाऊ. असं राजा संसाराले माया गरम लागलं. पण सासूचं सुनेचे भाऊ कधीच नाही पटलं. सासूचं सुनेचे भाऊ कधीच नाही पटलं. शेवटचं कळव आहे आणि महत्वाचं आहे. आजकालच्या पोरीले सासू कोण डसते प्रश्नार्थक चिन्ह. आजकालच्या पोरीले सासू कोण डसते. स्वतःच्या मायने मग महिना पोचते. माई म्हणते. आता इकडे तर गपचूप झालं एकदम. काय झालं काय म्हणते. हे वर्मावर घाव बसला रे. तुम्हाला नाही म्हणत पण मावल्यावर आम्हाला सुरक्षित जायचं आहे बापा. म्हणजे आजकालच्या पोरीला सासू कोण डसते. स्वतःच्या मायला मग महिना पोचते. माई म्हणते बाई तो काय पाहिलं कुडवाचं दैन आम्ही त्याच्यावर एकटीनं दैल. आजकालच्या पोरीले सुख किती भेटते. आजकालच्या पोरीले सुख किती भेटते. नवरा करते का दिवसभर भोरते. माय म्हणते बाबू तू वाघावाने दिसतो. 93 किलो वजन आहे माय. पण हे वजन घरी नाही चालत बरं. हे बाहेर दाखवासाठी आहे. माय म्हणते बाबू तू वाघावाने दिसतं. बायकोच्या पुढे कोण म्याव म्याव करत. आता मायची बाजू घ्यावं तर बायको ओटाळून पाहिजे. म्हणजे अगोदर तर बोलाच्या अगोदर बायकोचे डोळे पाहा लागतात कसे आहेत. त्या डोळ्यावरून समजतं की जमून राहिलं की नाही आपलं बोलणं. की माय म्हणते बाबू तू वाघावाने दिसले का बायकोच्या पुढे कोण म्याव म्याव करतं. आता मायची बाजू घ्यावं तर बायको ओटाळून पाहिजे. आता नवीन तरी काम बायकोची घडी पडते. असं करता करता मायनं धरलं खाटलं. असं करता करता शेवटी मायनं धरलं खाटलं. तेव्हा मा बायकोले तर लईच बरं वाटलं. तेव्हा मा बायकोले लईच बरं वाटलं. लग्न करून माया अर्ध आयुष्य लोटलं. पण सासूचं सुनेचे भाऊ कधीच नाही पटलं. सासूचं सुनेचे भाऊ कधीच नाही पटलं. धन्यवाद. कवी भरपूर आहेत. पुढच्या याच्यात जर संधी भेटली तर अजून चांगल्या कविता. धन्यवाद.